आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट सज्ज दिसतोय। उद्धव ठाकरे यांचा 2 दिवस विदर्भ दौरा आहे। भावना गवळी यांच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। त्यामुळे भावना गवळी यांच्या मतदारसंघामध्ये आता ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे। वाशिममध्ये मतदारसंघामध्ये संजय देशमुख यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे, तर उद्धव ठाकरेंचा राळेगाव आणि पुसदला जनसंवाद मेळावा आहे आणि या जनसंवाद मेळाव्यादरम्यान ते नेमकं काय बोलणार आणि इथून वाशिम मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। दरम्यान संजय देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याकडे लक्ष आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, काय सांगाल? वाशिम या ठिकाणी आधीच भावना गवळी आणि शिवसेनेमधले संजय राठोड, मंत्री संजय राठोड यांच्यामध्ये कोल्ड वॉर पाहायला मिळते आणि तिथेच आता उद्धव ठाकरे यांचा सुद्धा दौरा आहे। यामध्ये ते आपला उमेदवार घोषित करू शकतात अशी माहिती आहे। काय अपडेट्स आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याविषयीचे? नक्कीच आज आणि उद्या 2 दिवसीय उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा असणार आहे। आता काही थोड्या वेळामध्येच ते नागपूरच्या विमानतळावर दाखल होतील आणि या ठिकाणून आज ते आता राळेगावसाठी रवाना होतील। दुपारी आज राळेगाव येथे त्यांची सभा पार पडणार आहे, त्यानंतर पुसद येथे सभा पार पडणार आहे। अगदीच जर बघायला जर गेलं तर नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ येथे सभा घेतली आणि त्या ठिकाणाहून त्यांनी लोकसभेचं एका प्रकारे बिगुल फुकलं होतं। त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आजचा जो दौरा आहे तो देखील लोकसभेच्या प्रचारातून बिगुल फुकल्या जाणार असल्याची सध्याला चर्चा आहे। कारण की एकंदरीत जर पाहिलं तर शिंदे गट ठाकरे गटातून वेगळे झाल्यानंतर संजय राठोड असतील आणि भावना गवळी हे शिंदे गटात सामील झाले आणि त्यानंतर आता त्या ठिकाणी सगळा उमेदवार जो जिंकून येऊ शकतो असा उमेदवार देण्याची तयारी जी ठाकरे गटाकडून केली जात आहे। एकूणच जर पाहिलं तर त्या ठिकाणचे प्रमुख दावेदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जे आहे ते संजय देशमुख यांना मानले जात आहे। त्यामुळे यापूर्वी संजय देशमुखांनी जर बघितलं तर वेगवेगळे राजकीय पक्ष बदलले, मात्र आता कुठेतरी या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडनं त्यांचं पुन्हा राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता आहे। त्यामुळे संजय देशमुख यांनी मतदारसंघांमध्ये पूर्ण तयारी देखील केलेली आहे। एकंदरीत लोकांशी संपर्क पूर्वीपासून त्यांनी सुरू केलेला आहे। त्यामुळे भावना गवळी आणि संजय राठोड यांना मात करण्यासाठी आता कुठेतरी संजय देशमुख यांना उमेदवारी देण्याची शक्यता जी वर्तवली जात आहे आणि आज उद्धव ठाकरे जे आहेत ते विदर्भातील प्रमुख जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी अगदी बरोबर आहे ज्ञानेश्वर। आज नेमका उद्धव ठाकरे काय बोलणार ते बघावं लागेल। वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाविषयी ते काही सूतवाच करतात का, रणशिंग फुंकतात का ते बघावं लागेल। यामुळे याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।